हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाची चटणी. तर त्याआधी मी घेतलेले आहे सुके बोंबील, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टॅमॅटो, कोथिंबीर, अद्रक लसूण कुटून घेतलेला आहे, कढीपत्ता, मसाल्यामध्ये घेतलेला आहे हा घरचा मसाला आहे माझा, मिरची पावडरसुद्धा घरचीच आहे, हळद, मीठ आणि थोडंसं धना पावडर. तर सर्वप्रथम आपण बोंबील भाजून घेऊयात. अगदी थोडेसे भाजून घ्यायचे, खूप भाजायचे नाहीत. थोडेफार लालसर असे भुरे भुरे झाले की काढून घ्यायचे लगेच. भाजून यासाठी घ्यायचे की त्यात थोडी रेती असते, वाळू असते, त्यामुळे ते थोडे भाजले कोमट पाण्यात घालायचे, म्हणजे त्यातली सगळी बारीक बारीक कच असते ना, ते सर्व निघून जाते. त्यामुळे बोंबील थोडे भाजूनच घ्यायचे. हे लक्षात ठेवा, बोंबील नेहमी भाजूनच घ्या. खूप नाही भाजायचे, खूप जाळायचे नाहीत, थोडेसे भाजून घ्यायचे. हे पाहू शकता तुम्ही बोंबील कसे भाजले गेलेत. ते अगदी छानसे भाजून झालेले आहेत माझे बोंबील. आता मी ते काढते आणि थोड्या पाण्यामध्ये त्याला भिजू घालते. हे पहा, अशा प्रकारे भिजत घालायचे आहेत थोड्या पाण्यामध्ये. त्यांना पाणी थोडं सुकू द्यायचं आहे त्यामध्ये. आणि आता तोपर्यंत आपण कांदा परतून घेऊया. इथे मी थोडं तेल घालते कढईमध्ये. त्याच कढईत, फक्त कढई थोडी स्वच्छ करून घेतली, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालते. तेल थोडं जास्तच घाला, कारण नॉनव्हेज म्हटलं की थोडं तेल जास्तच लागतं. जे कोणी खात नसेल त्यांच्यासाठी थोडं घातलं तरी चालेल, पण आम्ही जास्त खातो, आम्हाला चालतं. त्यामध्ये पहिले थोडं तेल तापू द्या. तेल तापलं आहे. आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करू. एक मीडियम साईजचे 5 कांदे घेतलेत मी, बारीक चिरून घेतलेत अगदी. माझ्याकडे ना स्टँड नाही आहे मित्रांनो, त्यामुळं मला एका हाताने कॅमेऱ्यात धरून सर्व करावं लागतं. कांदा पण अगदी गुलाबी कलरचा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आहे ना लवकर गुलाबी होण्यासाठी आहे ना मैत्रिणींनो, त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, म्हणजे कांदा लवकर नरम पडतो आणि लवकरही भाजला जातो. अगदी थोडं घालायचं, खूप घालायचं नाही. मस्त मिक्स करून घ्या, म्हणजे कांदा तुमचा लवकर नरम पण होतो आणि लवकर भाजलाही जातो. खूप करपवायचा नाही आहे आपल्याला, अगदी गुलाबी रंगापर्यंतच करायचं आहे. बोंबलाची चटणी आपली अगदी मस्त भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. अशी मस्त रश्शेदार लाल छान चटणी बनवणार आहे. हे पहा, आपला कांदा लाल असा गुलाबी कलरमध्ये झालेला आहे. आता यामध्ये आपण ठेचलेला अद्रक लसूण थोडंसं घालणार आहोत. अगदी थोडं घालायचं आहे, चवीनुसार. ते मस्त फ्राय करून घेऊ आधी, म्हणजे त्याचा कच्चा पण जाईल. अद्रक लसूणचा कच्चा वास निघेपर्यंत त्याला किती 2 मिनटं परतायचं आहे कांद्यासोबत. मी 2 मिनटं अद्रक लसूण फ्राय करून घेतलेला आहे. आता यामध्ये टाकूया आपण कढीपत्ता. कढीपत्ता थोडा मिक्स करायचा आणि त्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो टाकायचा.
तो पण मस्त फ्राय करून घ्यायचा तेलासोबत, कांद्यासोबत. टमॅटो नरम होईपर्यंत त्याला चांगला शिजू द्यायचा आधी कांद्यासोबत. चांगला शिजवून घ्या टमॅटो. तर गॅस थोडा बारीक करा आणि त्यावरती ते 2 मिनटं झाकण ठेवा, म्हणजे टमॅटो व्यवस्थित शिजला जाईल. आता आपण झाकण काढून पाहूया टमॅटो शिजलेत की नाही. तुम्ही पाहू शकता टमॅटो मस्त आपले सॉफ्ट झालेले आहेत. एकजीव झाले कांदा आणि टमॅटो. आता यामध्ये काय करायचं, ह्या तेलामध्येच आहे ना आपण धुतलेले जे बघा हे स्वच्छ धुवून घेतलेत बोंबील मी. आता हे बोंबील आहे ना या तेलामध्ये सोडायचे. त्याने काय होतं, तेलामध्ये ते फ्राय झाले ना की थोडे कडक होतात, थोडे कुरकुरीत होतात, गाळ होत नाही त्यांच्या भाजीमध्ये. खाताना ते अगदीच मॅश नाही होत, थोडे मस्त असे स्ट्रॉंग होतात, कडक होतात. त्यामुळे ते तेलामध्ये थोडेसे फ्राय करायचे. गॅसची फ्लेम थोडी मोठी करूया. हे पहा मैत्रिणींनो, बोंबील आपले व्यवस्थित तेलासोबत फ्राय झालेले आहेत. मी थोडे छोटेच तुकडे करते, तुम्हाला हवे तसे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचे बोंबलाचे तुकडे करून घेऊ शकता. मी छोटेच करत असते. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत, अगदी थोडी घालायची. नंतर गार्निशिंगला आपल्याला टाकायचीच आहे कोथिंबीर, पण तेलात फ्राय केली ना कोथिंबीर की त्याची टेस्ट खूप छान येते आणि ते दिसायलाही खूप सुंदर दिसतं. आता यामध्ये मी जेवढे पण मसाले घेतले होते, लाल तिखट, घरचं तिखट, मीठ, थोडी हळद आणि थोडा धणा पावडर, हे सगळं आपण यामध्ये टाकूया आणि हे छानसं असं परतून घेऊया. गॅसची फ्लेम मी थोडी स्लो केलेली आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. पहा मैत्रिणींनो किती सुंदर कलर दिसते. आता यामध्ये काय करायचं, अगदी थोडं टमॅटो आणि बोंबील शिजण्यापुरते अगदी थोडं पाणी घालायचं आहे. गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे. हे पहा जसजसे ते बोंबील फ्राय होतात ना मैत्रिणींनो, खूप सुंदर सुवास येतो त्याचा. निदान मला तरी आवडतो, काही लोकांना आवडत नाही, पण मला आवडतो. अजून थोडं पाणी घालूया, थोडं पाणी लागतंय अजून. गॅसची फ्लेम अजून स्लोच आहे, फास्ट केलेली नाही आहे.
तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते. झाकण काढते. हे पहा, किती सुंदर कलर आलेला आहे. आता यामध्ये थोडीशी दोन पाकळ्या कोकमचं घालणार आहे मी. आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर भरपूर घाला मैत्रिणींनो. कोथिंबीरचा टेस्ट खूप छान येते, दिसायलाही फार सुंदर दिसतं. हे पहा, आपली बोंबलाची चटणी म्हणा, भाजी म्हणा, काय तुम्हाला म्हणाल ते, म्हणजे मी चटणीच म्हणते. आपण रेडी आहे. तयार झालेली आहे. ही तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खूप सुंदर लागते. अशी बनवा, खा. कशी झाली ती मला सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.